गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार असून 68 पैकी 38 जागांवर विजय संपादन केल्यानंतर आता आज जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया आज बुधवार दिनांक 18 मार्च रोजी पार पडणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ लक्षात घेता या निवडी बिनविरोध पार पडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। अध्यक्षपदासाठी मागील 4 दिवसात बार्शीचे दीपक वैद्य यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्याचबरोबर गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या दुर्गा अंकुशराव यांचंही नाव ऐनवेळी पुढे येईल अशी शक्यता वर्तवली जातीये। तर दुसरीकडे माढा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील समीकरणे लक्षात घेत वंदना शिवाजी कांबळे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे। तर अध्यक्षपद इतर तालुक्यात गेल्यास उपाध्यक्ष पदासाठी करकम जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आदिनाथ देशमुख यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला तरी आज सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवर येथे बैठक बोलवली आहे। या बैठकीला जिल्ह्यातील आमदार व अन्य वरिष्ठ नेते, नूतन जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेऊन त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या। आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून नावे जाहीर होणार आहेत। जिल्हा परिषदेत दुपारी या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतींसाठी कक्ष सज्ज करण्यात आले आहेत।